चिला मोडी तो हे काय चिला मोडी का पेट्रोल आहे का पाहायचं सोडून दिल त्या वायरी उपसू राहिलेत. अरे वायरी उपसू राहिलं म्हणजे मला कळत आहे म्हणून उपशिरतोय. ले कळू राहिलंय 30 रुपयाचं पेट्रोल टाकीतात ना गल्ल्या बोळा हिंडत बसतात. तुला 2 शब्द महत्वाचे बोलायचे होते मला. काय बोलायचंय? अरे विषय असा आहे बाई तू मला मोठ्यापणा देतीस एवढा मोठ्यापणा देतीस आवाजावर घालतीस. हा मग मी का म्हणून तुला मोठ्यापणा देऊ दिलाच पाहिजे. अरे तू एवढं माझ्या बरोबरीने काम करते एवढा संसार हाकीतीस हा आणि तुला मी अरे का रे बोलतो आणि मी एवढं म्हणजे तू इतकं तर करीत नाही तरी तुम्हाला आवाजावर घालती का असं कमून कमी समजायचं रे बायकोला. नाही नाही इथून पुढे मी तुला आवाजावर घालीन. योगिता जा मला पाणी घेऊन या. हा तुमचा मोठेपणा राहिला तुमच्यापाशी. मला माहिती आहे 1,500 रुपये आलेले कळले असते तुम्हाला. पैसे बिशे काही नाही लगेच म्हणे मी तुला मोठेपणा देतो नामक होतो. काय तुला मोठेपणा द्यायचं काय रे? हा मला माहिती तुला मोठेपणा देऊ मी. योगिता मॅडम या. पैशासाठी पुढे पुढे करीतात. पैशासाठी पुढे पुढे करताना आमचं करता. आजी आज मला सुट्टी आहे. अगं बाई बरं झालं धर बघी पात तू ये वा बघी मी हो घेते तो आता घेते. सुट्टी कशाची काय माहिती ते कॅलेंडर मध्ये पुढच्या हप्त्यात वाटतं नाही. शाळा आहे ना बाबा. हा शाळा अभ्यास आहे तुला पण. हा राहू दे ते अभ्यास राहू दे सगळं राहू दे. हे गा उगाच झाला अभ्यास काय उद्या करता येईल. धर बाई पात अभ्यास आहे आणि अजून सुट्टी आहे का नाही ते नाही माहिती. सर लोक लय मारित भाऊ मला शाळेत जावं लागत. एक दिवस जरी खाडा त्याला तर लय अशी कशी बापावानी काम कटाळी जलमली तू ती खुशी झाली तरी बरे काय पेक्षा तिला पण पकड लागत. आई मी काय पुढे गबळ उपटितो हा बापावानी तू कर कशी सुट्टी असली काय होतं लेकराला. जा बाई अभ्यास कर. तू करपणा पाहुणे तू करपणा करू राहिली पोरगी. नाही जाऊ दे एखाद दिवशी लोकांच्या घरी जायची तिला कामाची सवय पाहिजे. जाऊ दे तुमचं चांगलं देईन मला तरी काय करायचंय. मी देईन तुमच्याकडे बोट करून हाणा बाबा या म्हाताऱ्याला. या म्हाताऱ्याला नातीला वळण लावलं. काम नाही याय ना धंदा याय ना तिला घरातलं याय ना काही करता रानातलं याय ना. मी तिचे एवढे होते नाव किती काम करायचे. तो संग लग्न करून मी किती भाग्यशाली आहे. हा कस काय मग किती शिकायला भेटलं मला. भांडे धुणं स्वयंपाक हा मग मला आडेच बोलून राहिले काय तुम्ही. नाही मी लय भाग्यशाली आहे तसा. मग मग तुम्हाला कोण दिली असती बाई सारखी बायको भेटली असती का तुम्हाला. नाही बाराशी इंडियाची तरी भेटली नसती बायको तुम्हाला. हा मी म्हणून राहिले तर तुझी काय राहिली असते का तुमच्या हाताखाली. तुम्हाला काय येत होतं का धुणं नाही भांडं नाही घरातलं तर कोणतं येतं. पाणी सुद्धा भरतात हांडा चालायची डक 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 करीत घेऊन. या जन्मात भेटली पुढच्या जन्मात नको भेटू बाई. तुला कोपऱ्यापासून हात जोडितो. हा मला काय कोपऱ्यापासून हात जोडीत मी आज तुम्हाला इथून दांडापासून आजच्याच हात जोडीत मला भेटू नका पुढच्या जन्मी. एवढे हात आहे एवढे हात आहे केवढे का असताना मी तुम्हाला इथून हात जोडीत इथून दंडापासून काय भेटू नका मला पुढच्या जन्मी. पुढचा जन्म तुला माणसाचाच भेटन का. तू तसा विचार करू नको. हा असा विचार करू म्हणजे मला काय त्या जन्म भेटन. मी काय एवढी पापी आहे का म्हणजे मला दुसरं काय त्याच्या पुढचा जन्म माणसाचाच भेटन मला. म्हणजे काय असा विचार करू नको. विचार करू नको. कधी कधी वटवाघुळीचा सुद्धा जन्म येतो माणसाला. हा मग असा विचारच करू नका. पुढच्या जन्मी मी जर वटवाघूळ झाले ना झाडाला टाकले पटकन भांडी मोडून तर धपकन खाली पडेल मी. टपकन मरशील. हा म्हणजे तुम्ही मरण्यावरच टपा. ज्या जन्मी बी पुढच्या जन्मी बी. उभा राहू काय अहो इकडं पुढं मला लागल तर पैसा. तुला कस काय लागल. मी काय बावला दे का मी टाकणार नाही मग कुठे. कमून अहो मला मारायचा विचार आहे काय तुमचा. माझ्याकडे पाहून थोडं पैसा आणता. तुझ्याकडे पुढं पाहून मग अगं जाणारा करता करीतोय मी. जनावरा करता तिला खाली ठोकळा ठोयले त्याच्यावर आणा का माझ्याकडे पाहून कोयता आणि मी ऊस घेतला मग काय आला ऊस घेशील तू. अहो मग घुट्या काय तुमच्याकडे द्यायला म्हणते मी. माझ्या नादी नको लागो. बाप को बेस तेरा बस का बात नाहीये. एवढे कामासाठी बापाची काय गरज आहे. अयो खुशी कोणी मारलं तुला. अयो खुशी कोणी मारलं तुला. कोणत्या गुंड्याने मारलं. अयो खुशी काय झालं तुला. उठ खुशी तुला म्हणलं त्या गुंड्याच्या नादी नको लागत जाऊ. उठ ना खुशी उठ ना. अहो फुकट ज्ञान कोण सांगायला लागले तुम्हाला. पण मी सांगू राहिलोय. आता तुम्ही इथं जमलेले कशा करता. ज्ञान घ्या करता. हा मग मी ज्ञानाचं वाटप करू राहिलोय. आतापर्यंत तुम्हाला नव्हतं ते मी देऊ राहिलोय.
त्याचे मी पैसे घेणार नाही तुमच्याकडून. मनाला वाटलं तर द्या, काही द्यायचे ते संध्याकाळच्या काम येतील मला, पण मी कधीच तुमच्याकडून असं पैसे मागणार आणि घेणार पुढे हात करणार कधीच होणार नाही. बाबा सुट्टे नसले तर बंदे टाका. बंदे हे बाई इथं ठेवा, ही जागा आहे माझी, पण बळजबरी नाही. हा, तुम्हाला जर माझं पटलं तरच. मनाला वाटलं तर काय दाक्षाला ठेवायची काय ठेवायची ते ठेवा, तुम्ही तुमच्या मनाला वाटेल ती, बळजबरी नाही. हा, काही काही कसे करते, 1000 रुपये लागते, 2000 रुपये लागते, तसं माझं नाही. मी तुमच्याकडून काही घेणार नाही. तुम्हाला वाटलं तर इथं ठेवा. हो बरं, आता सांगू का, ज्ञानाची वाटप करू का? मग तेच ना. तर तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो. आज तुमच्याकडं परिस्थिती अवघड आहे सगळ्यांचीच, बरोबर? खरंय. तुम्ही कमवून जमलेले इथं, काम धंदे नाही ना. आज जर काम असते तर तुम्ही इथं येऊन कायला बसले असते मोकार, बरोबर? आता कायला बसलो असतो. काम नाही, बरोबर, उद्योग नाही, पैसा नाही, म्हणून तुम्ही इथं येऊन बसले. मग आता हे कशामुळे नाहीये, ही लक्ष्मी कशामुळे नाहीये तुमच्याकडं? लोक आईश करते, तुमच्याकडे कमवून नाहीये. मला कंटाळा येतो काम, त्याच्यामुळे माझ्याकडे टिकतच नाही. हा बरोबर, कामाचा कंटाळा येतो. मग त्याच्याकरता माणसाने थोडाफार व्यायाम केला पाहिजे. पहाटे लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. शरीर असं तंदुरुस्त राहतं. बरोबर. व्यायाम नाही केला, उशिरा उठलं की ढेर सुटती, माणसाचं शरीर ढिल्लं होतं, माणसाला आळस येतो. आळस आला की माणूस काम करीत नाही, आणि काम नाही केलं तर माणसाला खायला भेटत नाही. कष्टाशिवाय काय? बरोबर, तुमचं एकदम बरोबर आहे. हा, हे सगळं आमच्या यांच्यावरच सूट होत आहे. असं ना. तुला आता मायावर शूट होत, त्यावर काय होत? ज्ञान वाटप करतोय. आशाने जर मला राग आला तर मी ज्ञान वाटप करणार नाही. मी इथून रागात निघून जाईल तर तुम्हाला पाप लागेल. नाही नाही काही नाही, आमचं चुकलं बाबा, त्यांच्या चुकलं. माफी मागा. नका करू, माफी मागा. बाबा दुसरी गोष्ट, लक्ष्मी का टिकत नाही? तुम्ही नवरा बायको आहेत. सकाळी सकाळीच बायकोने देवपूजा केली पाहिजे, तुम्ही सुद्धा केली पाहिजे. नाही तर बायको करते देवपूजा, तुम्ही देतात शिव्या. असं जर झालं, किचकिच जर झाली घरात, सकाळ संध्याकाळ देवाचं नामस्मरण असलं पाहिजे. आपलं कामात देवाचं नाव असलं पाहिजे. शांतता असली पाहिजे. कामात राम म्हणून काम केलं पाहिजे. नुसतं देवच धरून नाही बसायचं किंवा नुसतं कामच धरून नाही बसायचं. कामात राम सगळं केलं पाहिजे आणि शांततेत केलं पाहिजे. एकामेकावर जर तोंड टाकलं तर लक्ष्मी घरातली नाराज होती, आणि लक्ष्मी नाराज झाली म्हणजे माणसाकडे पैसा धन दौलत काहीही राहत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, कधीच कमी पडणार नाही. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, दारू कधी आयुष्यात पिऊ नका, संसारात कधीच कमी पडणार नाही. माझा टाळ्या. माऊली भाऊ आलाय, माऊली भाऊ आलाय, माऊली भाऊ. अरे माऊली भाऊ आपला माऊली भाऊ. अरे माऊली भाऊ अरे आपलाच माऊली भाऊ.